काय करावं देवा, गॅस संपलाय सकाळपासून. आणि सकाळपासून भाकरी कालवण करायला सुद्धा गॅस नाही. माणसं ह्याला कुठं सांदाड्यात फेकत होती, कुठं की आता काय परिस्थिती आली देवा, गॅस सुद्धा मिळे नाही. ह्याला मग सांदाड्यात फेकलं की बघा नव्हती जायचं टाकी भरून आणायची. पण आता हे जे किती दिवस चांगलं आले तर बघा, ह्याला घ्यायसाठी लोक रांगीत उभं राहायला लागली ती, टाक्या स्वच्छ धुवून न्यायला लागली ती. आणि हो का असं असं डोक्यावर ठेवून घेऊन यायला लागले टाकी. हो आता याला फक्त असं डोक्यावर घेऊन हिंडायचं राहिलंय. लय अवघड झालंय या गॅसची परिस्थिती. म्हणजे तुम्ही बघा, दिवस प्रत्येकाचं येते म्हणजे या गॅसला कोणतर म्हणजे वाटत तर होतं का आपल्याला की गॅस बंद होईल आणि आपल्याला कालवण चपात्या करायची आपदा होईल. म्हणजे बघा गॅस बंद झाला की सगळं म्हणजे स्वयंपाक ती सिटीतल्या लोकांचं ते किती अवघड आहे बघा. आपण काय खेड्यात असल्यामुळे एवढं काय नाही, चुलीवर इकडं तिकडं लाकडं गोळा करू शकतो. पण आता ह्या आता सध्या गॅसचं मार्केट किती वाढलंय आणि गॅसचं कसं दिवस आले तर म्हणजे माझं सांगण्याचं एकच आहे, तुम्ही पण कट काढा. तुमचं पण दिवस येतील, दिवस प्रत्येकाचं बदलत असते तर. आणि आज जरी वाईट काळ आपला असला तर आपला चांगला काळ नक्की येईल. तर ह्या गॅसचा की तसाच आता विषय झाला, ह्याचा आता सध्या चांगला काळ आलाय. त्यामुळे ह्याला लय डिमांड आलाय. आता धरून बसणार आहे वर्गा वेग ह्याला आणि येणार आहे स्वयंपाक करायला. आता घेऊन आलोय भरून गॅसची टाकी.